मी बाजूला लघवी केली. एक हप्ता मी बिमार झालो. बिमार झाल्यानंतर आई माझी बोलली का तू असं काय तुझ्याशी घडलंय का तू आता बिमार पडला, तुझा बिमार निघतच नाही. एक मंदिर होता, मंदिरच्या बाजूला मी लघवी केली. त्या देवीकडे गेलो, अगरबत्ती आरबेल चढवली. देवीला मी पाया पडलो, बोला आई काय पण चुकी झाली असेल ना मला माफ कर आणि माझा आजारी काढून टाकतो. तुझ्या रीतीने टाकायचा. आवाज पण यायचे रात्रीच्या वेळी, त्यांच्या जोडीला बसून राहायचे. काय बोल- आजूबाजूने गेले आहेत. कोण एखादा भक्त असेल का साधू असेल त्यावेळी वाघ येऊन त्यांच्या जोडीला गेलेले आहेत. बरोबर. नंतर वाघाने इकडे त्या महाराजांना खाल्लं. त्यांची रघुनंदन महाराज म्हणून त्यांची खाली समाधी आहे. त्या टाइमला वाघ यायचे आपल्या मंदिरवर आणि माताजीला सलामी देऊन जायचे. अच्छा, ही जी गुफा आहे ती- हो, ही व्हिडिओच्या सुरुवातीवरच आपल्याला अंदाज आला असेल की आज काहीतरी थरारक होणार आहे. तर मित्रांनो, आज मी आपल्याला घेऊन जाणार आहे मुंबईतल्या एका अशा जंगलामध्ये जिकडे श्री वागरेश्वरी देवीचं प्राचीन मंदिर आहे आणि त्या ठिकाणीचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी आज आपल्याशी शेअर करणार आहे. तिकडे श्री रघुवीर दास जे निर्मोही आखाड्याचे गुरुजी आहे त्यांचा आश्रम आहे आणि त्या आश्रमात त्यांचे शिष्य आजही तपश्चर्या करतात आणि त्या देवीचं सगळं पूजापाठ सगळं काही तेच करतात आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो आज मी आपल्याशी शेअर करणार आहे. मी इकडे माझ्या गुरुजींची सेवा करायला आलो. 40 वर्षापासून इकडे त्यांची सेवा केली. गुरुजी अगोदर होते आणि ही देवी प्रगट देवी होती. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी शिवराय सगळ्या बाजूला कुठे पण जायचे त्यावेळी शिवरायांनी ज्या डोंगरामध्ये देव्या प्रगट केलेल्या तशा इकडे या डोंगरामध्ये कनेरी गुंफाच्या डोंगरामध्ये तिकडे जसे पांडव येऊन गेलेले त्याच काळापासून इकडे ही देवीचं प्रागट्य होतं आणि इकडे शिवरायांच्या काळापासून आणि त्याच्यानंतर माझे गुरुजी आले. त्यांनी इकडे पूजा तपस्या करून पहिले बारकं मंदिर होतं खाली लहान आणि आता हे मोठं झालं. वागरेश्वरी देवीची जी प्राचीन मूर्ती आहे ना ती जमिनीखाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावरतीच या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्याच्यानंतर अजय आम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेला जिथून वाघ मंदिरात यायचा आणि तो वास्तव्यात असायचा. ती गुहा पण आम्हाला त्याने दाखवली आणि अजयने व्हिडिओच्या सुरुवातीला जो एक्सपिरियन्स शेअर केला होता ना त्या देवीचं दर्शन पण आम्ही घेतलं. ती पण खूप जागृत देवस्थान आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला काही जुनी कोठारं पाहायला मिळतात, जुन्या वाड्या टाईप पाहायला मिळतात. ती ब्रिटिशकालीन वाडे आहे. तिथे दारू साठवली जायची. फटाका फॅक्टरी म्हणून ती आता सध्या फेमस आहे आणि जी स्थानिक लोक आहेत ती काही काळ तिकडे कोंबड्यांचे झुंज पण खेळली जायचे असे सांगायचे. तर असा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आपल्याला कसा वाटला ह्या व्हिडिओतला तो मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पण फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.